कार आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार तानाजी बाजीराव कोळी वय वर्ष 48 हे जागीच ठार झाले, तर मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या त्यांच्या आई शांताबाई वय वर्ष 70, मुलगी वैष्णवी वय वर्ष 13 या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघात कुंभोज दानोळी रोडवर कुंभोज गावच्या हद्दीत दुपारी 3च्या दरम्यान घडला. हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथले तानाजी बाजीराव कोळी हे गांधीनगर मधील कापड दुकानात काम करत होते. ते आपल्या कामानिमित्त मोटारसायकल क्रमांक MH09BT 4974 सांगलीवाडीला गेले होते. दुपारी ते घरी परतत होते. त्यांच्यासोबत मोटारसायकलवर त्यांची आई शांताबाई बाजीराव कोळी आणि मुलगी वैष्णवी तानाजी कोळी पाठीमागे बसल्या होत्या. त्यांची मोटारसायकल कुंभोज दानोळी रोडवरील जयपाल चौगुले यांच्या मळ्यात शेजारी आली असता कुंभोज दानोळीकडे जाणाऱ्या किया कार क्रमांक MH09FV 4446 ने समोरून जोराची धडक दिल्याने मोटारसायकल स्वार तानाजी कोळी, शांताबाई कोळी आणि वैष्णवी कोळी हे रस्त्यावर आपटले. तानाजी कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या शांताबाई कोळी आणि वैष्णवी कोळी यांना सांगलीतील सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्वप्नील नरोटे यांनी मयत तानाजी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला होता. हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात तानाजी कोळी यांच्या निधनाने माणगावसह परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे.